बाप्पा येणार, भाऊचा धक्का वेगळ्याच रंगात रंगणार. आपण सगळेजण एकत्र हा गणेशोत्सव साजरा करूया. डान्स होणार, सुरांनी हा मंच सजणार, मनोरंजनाचा जोरदार कल्ला होणार. बोला गणपती बाप्पा मोरया. आता सव्वा आठवडा सुरळीत पार पडला असला तरी रितेश देशमुखांनी मात्र भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची चांगली शाळा घेतली. अरबाज पटेल, निक्की तांबोळे यांना रितेश देशमुख सरांनी चांगलं झापलं. एवढंच नव्हे तर आठवडाभरातील निक्कीच्या वर्तणुकीवर आणि नियमभंग केल्यामुळे तिला 2 मोठ्या शिक्षा देण्यात आल्या. संपूर्ण पर्व निक्की कॅप्टन होऊ शकणार नाही. तसेच येत्या आठवड्यात तिला घरातील सर्व सदस्यांची भांडी घासावी लागणार आहेत. जर या शिक्षेचं पालन निक्कीने केले नाही तर तिला निक्कीला बिग बॉस थेट नॉमिनेट करणार आहे. त्यामुळे निक्की आता शिक्षेचं पालन कशा प्रकारे करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण अशातच गणपती विशेषमध्ये बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होत आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. गेल्या काही दिवसापासून बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात कोणाची वाईल्ड कार्ड एंट्री होणार या दरम्यान अनेक नावं समोर आली. त्यात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलचं नाव देखील घेण्यात आलं होतं. पण गौतमी पाटीलने बिग बॉस मराठीची ऑफर नाकारल्याने थेट सांगितले जात आहे. त्यामुळे नेमकं कोण वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आज यावरचा पडदा उघडला जाणार आहे, कारण एका रांगड्या गडीची वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात जबरदस्त एंट्री होणार आहे. कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धकासोबत झलक दाखवण्यात आली आहे. तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा, अस्सल फौलाद घालणार बिग बॉसच्या घरात राडा, अशी ओळख वाईल्ड कार्ड स्पर्धकाची करून देण्यात आली.